समर्थ रामदास स्वामींचे चरित्र, कार्य आणि विचार उलगडून दाखवणारी मालिका दास सर्वोत्तमाचा द्विज सावधान ऐसे उत्तरार्ध. इकडे अखेर नारायणाचं लग्न ठरलं. या विचारानं राणूबाई अतिशय आनंदात आहेत. हा सोहळा पाहायला सूर्याजीपंत नाहीत याची सल त्यांच्या मनाला कुठेतरी असणार. पण एकदा नारबाचं लग्न होणार या मनाच्या हलकेपणानं त्या दुःखावर त्यांनी मात केली असणार. रात्रीची वेळ, रस्त्यावर दिवे नाहीत, सगळीकडे अंधकार, अशा परिस्थितीत लग्नाची सर्व तयारी जोरात चालू होती. त्या काळी विद्युत दिवे नसल्याने जागोजागी टेंभे अथवा दिवे ठेवलेले जायचे आणि या अंधाराचा नारायणानं पूर्ण फायदा घेतला. समर्थांसी फावली मध्यरात्री, समर्थ कोणासी दिसतील चर्मनेत्री, समस्त लोक हाहाकरीती वग्गी, सकळ साधू संत म्हणती धन्य धन्य. सांसारिक लोकांच्या दृष्टीनं ही शोकपूर्ण घटना आहे, तर साधू संतांच्या दृष्टीनं तो राष्ट्राच्या परम भाग्याचा क्षण आहे. अशा या अंधारात लोकांच्या नजरेआड होणं आणि मग धूम ठोकून पसार होणं नारायणासारख्या चपळ मुलाला अजिबात अशक्य नव्हतं. या ठिकाणी आपल्याला शबरीची कथा आठवते. लग्नाच्या आदल्या रात्रीच शबरी सुद्धा अशीच घरातून बाहेर पडून तिनं मातंग ऋषींचा आश्रम गाठला होता. अगदी तसंच हे पलायन नारायणानं लीलया साधलं असेल. मात्र चिंता करीतो विश्वाची ही घटना जशी जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होती, त्याचप्रमाणे लग्न मंडपातून मंगलाष्टक चालू असताना नवरदेवानं पलायन करणं ही घटना देखील प्रथमच घडत होती. नारायणाच्या लग्न मंडपातील पलायनाला पलायनवाद किंवा पळपुटेपणा म्हणणं म्हणजे असभ्यतेचं आणि असंस्कृतपणाचं लक्षण आहे. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे या नियमानुसार समर्थांच्या लग्न मंडपातील पलायनाबद्दल स्वामी विवेकानंदांनी देखील त्यांची तुलना भगवान बुद्धांच्या गृहत्यागाशी केलेली आहे. ते म्हणतात, 17व्या शतकात वैराग्य देवतेला पुन्हा एकदा घनीभूत व्हावंसं वाटलं आणि ती समर्थ रामदासांच्या रूपानं प्रकट झाली आणि समर्थांनी लग्न मंडपातच सर्वसंग परित्याग केला. कविवर्य मोरोपंतांनी देखील समर्थांच्या त्या कृत्याबद्दल त्यांना चक्क प्रणाम केलेला आहे. ते म्हणतात, द्विज सावधान ऐसे विवाह मंगली सर्वत्र म्हणती, ते एक रामदासी ऐकले त्या सदा असो प्रणती. विचार करा, वय अवघ 12 वर्षांचं. काय समज असेल त्या चिमुकल्या नारायणाला, असं आपण आपल्या घरातल्या बालकांच्याकडे बघून म्हणू शकतो. रात्रीचा गर्द अंधकार, आई नाही, वडील नाहीत, तहान नाही, भूक नाही, मनामध्ये कोणतीही भीती नाही. अशा अवस्थेमध्ये नारायण घरातून बाहेर पडून रात्रीच्या वेळी जंगलाच्या मार्गातून कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीनं निसटलेला आहे. नारायण असा अचानक बेपत्ता झाल्यावर लग्न मंडपामध्ये किती गोंधळ उडाला असेल. त्यावेळी श्रेष्ठ गंगाधरांनी ही सर्व परिस्थिती कशा पद्धतीनं हाताळली असेल, आईची कशा तऱ्हेनं समजूत घातली असेल याचा विचार करणं खरं तर अवघडच आहे. परंतु तरीही गंगाधरानं सर्व परिस्थिती अत्यंत योग्य पद्धतीनं हाताळत आईला सांभाळलं आणि नियोजित वधूचा हात त्याच मांडवामध्ये दुसऱ्या मुलाच्या हाती देऊन मोठं कार्य पार पाडलं. यासाठी नारायणाबरोबरच श्रेष्ठ गंगाधराचेही करावं तेवढे कौतुक थोडंच आहे. नारायण पळून गेल्यानं त्या मुलीचे कोणतंच नुकसान झालं नाही. भांजी गोसावींच्या मुलीचं त्याच बोहल्यावर दुसऱ्या मुलाशी लग्न झालं. लग्न उरकलं, जेवणाच्या पंक्ती उठल्या, नवरी मुलगी वऱ्हाडाबरोबर अंबड गावी रवाना झाली. आणि हे सर्व पाहत एवढा वेळ शांत असलेल्या राणूबाई आक्रोश करून करून रडू लागल्या. त्यांना मनापासून मनस्ताप झालेला होता. आपण गंगाधराचं ऐकायलाच हवं होतं हे आता त्यांना कळून चुकलं. पण आता वेळ निघून गेली होती. नारायण हातचा निघून गेला होता. त्यांना नारायणाचा राग येत नव्हता, तर स्वतःचाच राग येत होता. रामरायानं सूर्याजी पंतांना दिलेला वर आणि सांगितलेलं भविष्य त्यांना आठवलं आणि त्यांचं हृदय नारायणाप्रती प्रेमानं भरून आलं. आता नारायण कुठे जाणार, कसा राहणार, कुठे झोपणार, त्याला जेवू कोण घालेल, त्याच्या अंगावर पांघरून कोण घालेल या भीतीनं त्यांचं अंग शहारून गेलं आणि त्यांनी पट्टाभिषिक्त रामाजवळ धाव घेतली. आपल्या मुलाच्या क्षेम आणि कल्याणासाठी त्या प्रार्थना करू लागल्या. रामरायाकडे पदर पसरून विनवणी करू लागल्या आणि तिथून पुढे नारायणाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणं हा त्यांच्या उपासनेचा भाग नव्हे,
तर ती त्यांची उपासनाच होऊन बसली. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर नारायण निश्चित परत येईल असा विश्वास गंगाधर वर्षभर आईला देत होता. राणूबाईंना हा आघात पचवणं क्रमप्राप्तच होतं, पण त्याहीपेक्षा नारायण परत येईल या आशेवर जगणं तिला भाग होतं. पुढे गंगाधरांना 2 मुलं झाली आणि नातवंडांमध्ये राणूबाई रमून गेल्या, पण तरीही दिवसातून 10 वेळा तरी माझा नारायण आता काय करत असेल असं म्हणत पदरानं त्या डोळे पुसायच्या आणि जिथे असेल तिथे सुखात अस म्हणजे झालं असं म्हणायच्या. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी. विवाह मंडपातून सगळ्यांच्या नजरा चुकवून पसार होण्याचा अद्भुत चमत्कार अखेर नारायणानं करून दाखवलाच. त्याचं साहस, कुशाग्र बुद्धिमत्ता, संसारिक जीवनाची विरक्ती आणि ईश्वर दर्शनाची विलक्षण तळमळ या सर्व गोष्टी या एकाच घटनेत प्रतिबिंबित झालेल्या आहेत. विचार करा, अवघ 12 वर्षांचं वय, घरातून पळून जाण्याचं धाडस तर केलंय, पण प्रवासात 2-4 रात्री तरी आईची आठवण नक्कीच आली असेल. त्या आठवणीनं आसवही गाळली असतील. पण ज्या कार्यासाठी आपला जन्म झालाय ते कार्य खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी हा त्याग आवश्यकच आहे याची जाणीव नारायणाला नक्कीच होती. नारायणानं बाहेर पडल्यानंतर जांबेतल्या मारुतीचं दर्शन नक्कीच घेतलं असणार. तिथं हनुमंताला प्रार्थना करून नवजीवनाची सुरुवात करताना आपल्या मुंडावळ्याही तिथेच काढून ठेवल्या असतील. त्यानंतर नारायण वेगानं निघाला आणि एका दमात गोदाकाठी आला. नदीत उतरताच त्याने प्रथम अंगाची हळद धुवून काढली आणि पोहत पोहत पलीकडे जाऊन पैल तीर गाठला. आपल्या स्वर्गाहून सुंदर असलेल्या जन्मभूमीला तिथूनच साष्टांग प्रणिपात केला. मनातल्या मनात मातेची क्षमा मागितली आणि फार वेळ न दवडता नाशिकच्या दिशेनं निघाला. तिथेच स्मशानामध्ये एक प्रेत जळत होतं. नारायण तिथेच थांबला आणि एकटक जळणाऱ्या प्रेताकडे पाहत राहिला. मुळातच वैराग्य प्रखरतेनं होतच, पण हे प्रेत पाहिल्यावर ते वैराग्य प्रबळ होण्यास मदत झाली. गिरीधर स्वामी म्हणतात, ज्या क्षणी समर्थांनी प्रेतावर नजर टाकली त्या क्षणी तो जीव मुक्त झाला असेल. वाल्मिकी रामायणातही असा गोड प्रसंग आहेच की ज्यावेळी राम रावण युद्ध संपलं त्यानंतर श्रीराम युद्धभूमीवर मध्यभागी आले आणि त्यांनी सर्व गतप्राण झालेल्या सैन्यावर एक नजर फिरवली. त्या क्षणी गतप्राण झालेले सारे जीव मुक्त झाले. गिरीधरांच्या मते समर्थ प्रत्यक्ष रामराय असल्यामुळे त्यांच्या केवळ कृपा दृष्टीने त्या जीवाला सद्गती लाभली असणार. खरंच सद्गुरूंकडे पाहण्याचा भाव असावा तर असा. ईश्वर प्राप्ती, धर्म संस्थापना आणि लोकोद्धार यासाठी समर्थांनी घरदार सोडलं. त्यांचे घराशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणतीही राख डोक्यात न घालता, कोणताही राग मनात न ठेवता त्यांनी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता. घरची सांपत्तिक स्थितीही चांगली होती. समाजामध्ये त्यांच्या कुटुंबाला विशेष प्रतिष्ठा होती. आणि हे सर्व असूनही जेव्हा माणूस सर्व काही सोडून देतो ना, तेव्हाच तो खराखुरा त्याग असतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी समर्थांच्या वैराग्याची तुलना भगवान बुद्धांच्या वैराग्याशी केलेली आहे. भगवंत आपली काळजी घेणार याची नारायणाला पूर्ण खात्री होती. त्याच्या भरवशावरच त्याने हे मोठं धाडस केलेलं होतं. मजल दरमजल करत 11व्या दिवशी नारायण नाशिकात पोहोचला. त्यानंतर पुढचा संबंध काळ त्यांनी कशा पद्धतीने व्यतीत केला हे आपण पुढील लेखात पाहणार आहोतच. पण या सर्व प्रसंगातून समर्थांबद्दल असणारा आपला आदर अजूनच दुणावतो. स्वतःचं सांसारिक जीवन उद्ध्वस्त करून राष्ट्राचा विचार करणारी संत मंडळी जन्मालाच यावी लागतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी असं मला वाटतं. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.